राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी आणि राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी राज्य सरकार एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याची माहिती समोर आली। तर आता राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात केली। इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावरती प्रेम करणं, नियमित स्वरूपात शारीरिक व्यायाम करणं आणि शिस्त या गोष्टी दृढ होतील। तर विद्यार्थ्यांना देखील त्याचा नक्कीच फायदा होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। तर याविषयीच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना नुकतंच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावरती पाठवण्यात आलं होतं। सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रप्रथम ही संकल्पना आढळून आली आणि त्यामुळे हा दुवा पकडत आपल्या राज्यात देखील राष्ट्रप्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे। तर यासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट फोर्स, स्काउट गाईड हे विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देतील। तर विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड सुद्धा तयार करण्यात येणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे।